Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1416. आजची तारीख आहे 2 फरवरी 2019. आता वाजले करीब रात्रीचे 2:20. ओके. आज स्पेशल काय सांगण्याला एक तर काही खास वगैरे काही आहे नाही. आज सकाळी उठलो आज आणि देन सकाळी उठलो 10 वाजता उठलो मी. घरी राहायचो ना, म्हणजे तेव्हा कसं 7 वाजता, 7, 7:30, 8 वाजता. 9 वाजता तर कधी एवढा उशिरा कधी उठलोच नाही. येस. आणि आता झोप म्हणजे जस्ट लाईक वाटेल तेव्हा. म्हणजे मी रात्री 5 वाजता झोपू शकतो आणि सकाळी किंवा दुपारी 2 वाजेपर्यंत झोपून राहू शकतो. जसं माणूस मोठं होत जाते ना, बंधने हळूहळू कमी होऊन जातात. म्हणजे विचार कर ना, लहानपणी सांगू, आमच्या घरी लहानपणी कसं रुटीन होता. मी सकाळी उठायचो करीब 7, 7:30 वाजता उठायचो. ओके. उठल्यानंतर दात वगैरे घासले का ट्युशन राहायची. युजली ट्युशनला जायचो. मी गोष्ट करून राहिलोय जेव्हा 1st स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड किंवा 12th स्टँडर्ड पर्यंत. ऑलराईट. 12th स्टँडर्ड पर्यंत मग रुटीन ऑलमोस्ट सेमच होता. सो सकाळी उठायचं आणि ट्युशनला जायचं. युजली माझ्या ट्युशन सकाळी राहायच्या वगैरे. आणि ट्युशन जरी नसल्या तरी सकाळी उठून 7 वाजता, 7-8 वाजता उठून वगैरे थोडस तोंड वगैरे धुतलं का पढायला लागायचं. बट युजली मॉर्निंगला माझी ट्युशनच राहायची. सो मी ट्युशनला जायचो. सो सकाळी उठून ट्युशन आणि करीब 9, 9:30, 10 वाजेपर्यंत ट्युशन चालायची. आणि मग 10 वाजता आलो का मग थोडासा टाइमपास करायचा, आंघोळ वगैरे करायची, जेवण वगैरे करायचं आणि 11, 11:30 वाजता निघायचं शाळेसाठी. आणि शाळेत जायचं करीब 11:30 पर्यंत पोहोचून जायचं. सो जस्ट लाईक 11:30 ते 5, 5:30, 6 वाजेपर्यंत स्कूल. 6 वाजता यायचो. ओके. नंतर 6 वाजता वगैरे आलो का देन त्याच्यानंतर काय की ट्युशन तर ऑलरेडी झालंच आहे. तर मग 6 वाजता मग थोडस खेळायला जायचं. करीब 7 वाजेपर्यंत वगैरे खेळायचं. 7 वाजता आलं, हातपाय वगैरे धुतले का पढायला लागायचं. मग करीब 7 ते 8:30 वाजेपर्यंत आम्ही पढाई करायचो. युजली लिखाण, वाचन नाही, लिखाण. आणि मग 8:30 वाजता एखादी सिरियल सोबत जेवण करायचं, अर्ध्या घंट्यात जेवण, आणि 9 वाजता पुन्हा पढाई. सो 9 ते करीब 10:30 पर्यंत वाचन. तिथे लिखाण नाही, वाचन. आणि जोरजोरात वाचायचं. म्हणजे आईला कळलं पाहिजे ना का तू वाचून राहिलाय म्हणून. सो वाचायचं आणि 10 वाजता झोपायचं. त्याच्यानंतर सकाळी उठून तोच रुटीन आपला. सो जस्ट लाईक माझा हाच रुटीन होता. सकाळी उठायचं, पढाई करायची वगैरे. आता तर मी एवढा हलकट झालोय ना, हलकट नाही म्हणतायत काय, जस्ट लाईक मोठा झालोय. म्हणजे हळूहळू जसं आपण मोठा होतो ना, तर आपल्याला जिम्मेदारीची नाही का, जिम्मेदारी येते बट बंधनं नाही येतात सोबत. जिम्मेदारी असते का आपल्याला काम करायचं आहे, सक्सेसफुल व्हायचं, ही जिम्मेदारी असते. पण बंधनं नसतात. का सकाळी उठायचंच आहे किंवा आपल्याला करून पढाई करायचीच आहे, करीब 9 वाजता पढाई करायचीच आहे. ना, आपल्या मनाने करीन. म्हणजे जसं हळूहळू मोठं होत जाते ना, आपल्याला कळायला लागते का व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. आणि मग त्याच्यानुसार आपण डिसिजन किंवा त्यानुसार आपण आपल्या लाईफच्या प्रायोरिटी ठरवतो आणि मग फिगर आउट करतो का विच वन इज बेस्ट. सो त्या वेने आपण चालत राहतो. आता तर जस्ट लाईक आता तर मनाबरोबर तर कोणीच नाही. जस्ट लाईक समजा मी आताही 5 वाजता झोपलो आणि दुपारी 2-3 वाजता जरी उठलो ना, तरी कोणी मला काय म्हणणार नाही. फक्त मला 3-3:30 वाजता ड्युटीवर जावं लागेल आणि बस त्यानंतर ड्युटी करावं लागेल. बाकी मग बाकीच्या वेळी तू काही कर ना, काहीही कर, कुछ भी कर ले,
कोणी तुला काही म्हणणार नाही. या. आणि इव्हन समज जर मी ड्युटीवरही नाही आणि घरी जरी असतो ना तरी वाटेल ते. यस, इतक्यात मी आई वडिला सांगत पण नाही कुठं चाललो. समज जर मी वर्धेला वगैरे गेलो ना, हा गाडी काढली निघालो, चाललो कुठे वडापाव खायला, बाहेर चाललो, इकडे चाललो. इट्स लाईक आय डोंट नीड अ रिझन टू गो आउट. या आय जस्ट लाईक आय जस्ट गो. पहिले कसं खूप व्हायचं, पहिले बाहेर चालला का हा बाबू कुठं चालला रे, हा प्रश्न मला इतका एकदम तिखट वाटायचा ना की खूपच जास्त. मी याला आन्सर का देऊ हेच नाही कळायचं. पण आता तर चाललो बाहेर. म्हणजे एक प्रकारे कसं आपण जिम्मेदारी जेव्हा आपण जिम्मेदारी हातात घेतो आणि मग त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तर लोकांच्या मनात पण एक प्रकारे रिस्पेक्ट तयार होते की चलो बा हा मुलगा जिम्मेदारी घेऊन राहिलाय. जस्ट लाईक माझ्या आई वडिलांना कळून राहिलाय की हा मुलगा अशी जिम्मेदारी आहे, हा आपल्या लाईफचं काही ना काहीतरी करून राहिला आहे. सो जस्ट लाईक त्यांना माहित आहे ना की अशी जिम्मेदारी आहे. सो 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 ते जास्त इंटरफेअर नाही करत. ते म्हणतात की चल बा तू तू तुझ्या लाईफला एन्जॉय करत आहे, ठीक आहे कर. या आणि हेच वय आहे, दॅट इज द वय. 20, 22, 25 वय असतं ना एकदम आपल्या वयाचं. या आय जस्ट लाईक कुछ भी कर ले, गांड मरवाले कुछ भी कर ले, कोई ते बोलेगा. सो युजली नेहमीसारखं युजलच, खास काही स्पेशल नाही. एव्हरीथिंग इज रिअली नॉर्मल. या सकाळी उठून पिक्चर बघितलाय, थग ऑफ हिंदुस्तान वगैरे. बकवास पिक्चर होतं, एवढं काही खास वगैरे काही वाटलं नाही, बट फर्स्ट टाइम वगैरे पाहिलं, ठीक आहे. नंतर ड्युटी, देन आता घरी. उद्या सॅटरडे आहे आणि घरी जायचा प्लॅन शायद आय डोंट नो. समज जर माझी नाईट शिफ्ट लागेल तर घरी जाईन, जर माझी मॉर्निंग शिफ्ट लागेल तर मला थांबावं लागेल. whatever, उद्याच उद्या पाहू. Still right now everything is good, everything is fine. So this is it, this is it. This is the My Artifact episode number 13, 14, 14, 16. 14, 16. Right now we are at Nagpur, Maharashtra. And ऍक्च्युली कसं आहे, मी पायऱ्या चढून राहिलोय ना त्यामुळे तुझा थकवा आलाय. ओके, दॅट्स इट. थँक्यू.